नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात या सगळ्या पडझडीनंतर जी एक्सपायरी आपली एक दिवस अगोदर होणार आहे, म्हणजे नॉर्मली जी गुरुवारची आपली एक्सपायरी असते, पण गुरुवारी महावीर जयंतीनिमित्त सुट्टी असल्याकारणाने उद्या आपली एक्सपायरी होणार आहे. आता या एक्सपायरीमध्ये जी काही मुवमेंट झाली पहा, जवळजवळ 21,750च्या आसपास चालू लागलेला आहे आणि आजचा हा 22,700 आहे. म्हणजे 2 दिवसामध्ये 1000 पॉईंटची रिकव्हरी आपण पाहिलेली आहे. म्हणजे जे काही मोठं एक गॅपडाऊन आपण न भूतो न भविष्यती नाही म्हणता येणार, पण इथून पाठीमागे पॉईंटच्या बाबतीमध्ये एवढं मोठं गॅपडाऊन कधीही झालं नव्हतं. 1% वाईज फक्त 2016 मे बी ते मोदी साहेब रात्री आलते ना 8:30 वाजता, मेरे प्यारे देशवासी, तेव्हा एकदा झालं होतं फक्त. त्याच्यानंतर किंवा कधी एवढं मोठं गॅपडाऊन आपण निफ्टीमध्ये पाहिलं नव्हतं. आणि काय झालं, ते गॅपडाऊन निफ्टीने ओव्हरऑल इंडियन मार्केटने सर्वाईव्ह केलेलं आहे. म्हणजे फक्त निफ्टीचाच विषय नाही, तर मिड कॅपही जाऊन पहा, स्मॉल कॅपही जाऊन पहा, किंवा बँक निफ्टी तर अगोदरच तेवढी वीक नव्हती. तर त्या पद्धतीने आता मार्केटवरती आल्याच्या नंतर उद्याची जी एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याबरोबरच त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता उद्याच्या एक्सपायरीसाठी महत्त्वाचा ट्रिगर काय असणार आहे, तर तो असणार आहे RBI पॉलिसी. आता जे काही आलेलं आहे टेरिफॉर, मी त्याच्याविषयी वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये डिस्कशनसुद्धा केलेलं आहे आणि तिथे मला काल व्हिडिओ बनवायला जमलं नाही, म्हणून मी अगदी थोडक्यात ते सांगून ठेवतो. क्लिअरली मी मेन्शन केलं होतं. माझी अपेक्षा होती, म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवला त्यावेळेस 600 पॉईंट डाऊन होती गिफ्ट निफ्टी, आणि त्यानंतर पुन्हा सोमवारी अजून 400-500 पॉईंट त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढ झाली. म्हणजे माझी जी अपेक्षा होती की 22,500च्या आसपास ओपनिंग होईल, 900चं क्लोजिंग होतं 400 पॉईंटची, पण 1100-1200 पॉईंटचं गॅपडाऊन झालं. फक्त एक गोष्ट मी क्लिअरली तिथे मेन्शन केली, ती गॅपडाऊन कुठेही होऊ द्या, जो त्या दिवशीचा लो असेल ना, कदाचित तो आत्ता सध्याच्या रॅलीसाठी आपल्याला बॉटम बनताना पाहायला मिळणार आहे, किंवा तो त्या दिवसाचा या आठवड्याचा लो बनताना पाहायला मिळेल आणि तुम्ही तिथे ट्रेड प्लॅन करू शकता. अपेक्षा आहे तुम्ही काल तिथे चांगला ट्रेड प्लॅन केला असेल, मग फक्त इंडेक्स नाही तर तुम्हाला स्टॉकमध्ये सुद्धा चांगली संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आता त्यानंतर काय झालं, आज एक चांगलं गॅपअप झालं आहे, मार्केट सस्टेन झालेलं आहे आणि एक पॉझिटिव्ह कॅन्डल, ओव्हरऑल डे कॅन्डल पाहिली तर तेवढी पॉझिटिव्ह नाही आहे, परंतु ओव्हरऑल स्ट्रक्चरमध्ये पाहिलं तर मार्केट सध्या तरी पॉझिटिव्ह दिसते. म्हणजे या सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये थोडंफार पॉझिटिव्ह दिसते. बाकीचे मार्केट निगेटिव्ह आहेत, प्रेशर आहे. आता आपल्यासाठी काही गोष्टी खूप फायदेशीर आहेत. दोन्ही बाजूने गोष्टी आहेत, म्हणजे टेरिफनंतर इंडियाच्या बाजूनेही काही आहेत आणि अगेन्स्टमध्येही काही आहेत. पण आपल्याला एक चांगली संधी आहे आणि ती संधी उद्या आपल्याला मिळू शकते या ठिकाणी. म्हणजे आता सगळ्यांची जी अपेक्षा आहे ती 25 बेसिस पॉईंटने आपल्याला उद्या रेट कट होण्याची अपेक्षा आहे. जर हे झालं तर उद्या एक चांगली अपसाईडची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. बाकी ग्लोबल मार्केटमध्ये जे चाललं आहे ना, त्याला आपण सध्या इग्नोर करू शकतो, कारण ते झालेलं आहे. आणि मग उद्याचा जो ट्रेड आहे तो काय होऊ शकतो, तर ॲटलिस्ट हे गॅप फिलिंग, बाकीचं काय करण्यापेक्षा तुम्ही फक्त या गॅप फिलिंगवरती लक्ष ठेवा. उद्या मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये डिसिजन घ्यावं लागणार आहे. आत्ता जे ॲनालिसिस करतो ना, ते फक्त समजून घ्या ओव्हरऑल स्ट्रक्चर काय बनवू शकतो मार्केटचं. बाकी त्या न्यूजवरती खूप जास्त इम्पॅक्ट असणार आहे. टेरिफॉर अजून चालू आहे, ट्रम्प त्याच्या थांबायला तयार नाही. त्यानंतर चायनाने त्याच्यावरती एक्स्ट्रा लावलं. आता यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही 24 तासामध्ये ते रिवोक नाही केलं तर आम्ही अजून 50% लावू. चायनाचं म्हणणं आहे आम्हाला काही फरक पडत नाही, अजून 50% लावू. आणि हे सुरू राहणार आहे. आता त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. म्हणजे चायनाबरोबर जर एक्सलेट झालं, ह्या गोष्टी सगळ्या वाढत चालल्या ना, तर त्याचा फायदा भारताला अल्टिमेट होतोच. म्हणजे तो सायकोलॉजिकल असू शकतो. म्हणजे इकॉनॉमिस्ट जे आहेत किंवा आपल्यासारखे जे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात ना, सायकोलॉजिकल लेवलवरती आपल्याला थोडाफार त्याचा बेनिफिट मिळतो. ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये त्याचा मिळेल नाही मिळेल, परंतु सध्या जे स्ट्रक्चर बनते ना, तिथे इन्व्हेस्टमेंट वाढू शकते किंवा मार्केटमध्ये थोडीफार स्ट्रेंथ तरी आपल्याला त्याच्यानुसार पाहायला मिळते. बाकी जे टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहेत ते बऱ्यापैकी माहिती आहेत सगळ्यांना, की ते एक चेन असते, सगळं ग्लोबल मार्केट आहे, एक पडला तर दुसरा पडू शकतो वगैरे वगैरे, ते बाजूला राहते. पण ट्रेडरची जी सायकोलॉजी आहे, इन्व्हेस्टरची जी सायकोलॉजी आहे ना, त्याला नक्कीच त्याने बेनिफिट होतो, हे लक्षात ठेवा. बाकी तुम्ही टेक्निकल ॲस्पेक्ट्सवरती कितीही चर्चा केली तरी ही गोष्ट नाकारू शकत नाही, कारण का आपल्या जे डिसिजन असतात ना ते इम्पल्सिव्ह असतात. म्हणजे आत्ता काय होतं, तर ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की चायनाला जेवढं काही बायकआउट केलं जाणार आहे किंवा त्यांच्यावरती जेवढा प्रेशर येणार आहे ना, तर तिकडची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इंडियामध्ये येऊ शकते. आणि हे जे नवीन इन्व्हेस्टर बनलेत ना, त्यांच्या मनामध्ये अगदी ठामपणे ही गोष्ट बसलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. आता फक्त उद्यासाठी ज्या काही टेक्निकल गोष्टी आहे याविषयी मी सुट्टीच्या दिवशी एखादा व्हिडिओ बनेल आणि डिटेलमध्ये ग्लोबल मार्केटचं काय होऊ शकतं आणि त्याचा आपल्याला. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रूड ऑइल कंटिन्यू डाऊन होत आहे, त्याचाही इम्पॅक्ट किंवा त्याचाही फायदा आपल्याला काही प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकतो. बाकी स्टॉकची लिस्ट वगैरे मी टेलिग्राम चॅनलला देऊन देईल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही ते जॉईन करा. आता उद्यासाठी काय करू शकतो आपण,
जर हे खरं म्हणजे झालं RBIने रेट कट केली तर एक चांगली अपसाईड आपल्याला याच्यावरती पाहायला मिळेल. म्हणजे आत्ता आपण जिथे बंद आहोत ना तिथून 150 पॉईंट आहे. म्हणजे आज जिथून आपण सेलिंग प्रेशर पाहिलं ती लेवल आहे 22,660 22,700च्या आसपास. जर उद्या आपण 22,700च्या वरती निघतोय मग ते फ्लॅटने निघू देत किंवा गॅप अपने एक शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि मग आपण जो काही हा लो बनलेला होता 22,930 940च्या आसपास म्हणजे 200 सव्वा 200 पॉईंट तिथून आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग अगदी एवढं मोठं टार्गेट ठेवायचं का? नाही. का? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मागची एक्सपायरी आपण पाहिलेली असेल, चांगली न्यूज होती, सगळं होतं. पण काय झालं, पूर्ण दिवस एक 50 पॉईंटमध्ये मार्केट घालवलं आहे आणि इथे बरेचशा सेलरचं करिअर संपलेलं आहे. ही जी मुवमेंट आहे कदाचित त्याच्यासाठी सुद्धा मग आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे की जोपर्यंत चांगला ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळत नाही, रेट कितीही कट होऊ द्यात, काहीही होऊ द्यात, म्हणजे पॉईंट किंवा 25 बेसिस पॉईंट झाले तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर नाही झाले आणि झाले तरीही याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे. म्हणून काय करायचं आहे, कोणताही एक चांगला ब्रेकआउट पाहायचा आहे आणि त्या ब्रेकआउटला मग तो तुमचा डबल बॉटम असू शकतो, एखादी कॅन्डलस्टिक पॅटर्न असू शकतो किंवा इतर काही. जर तो ब्रेकआउट आला तर त्याचा जो काही SL असेल, तुम्ही ज्या पद्धतीने ॲनालिसिस करता त्या SLच्या 1:2 1:3 या पद्धतीचं टार्गेट सेट करायचं आहे आणि त्यानुसारच ट्रेड करायचं आहे. मी अगदीच 22,900साठी थांबेल किंवा मी 23,000 घेईल किंवा 23,100 घेईल हा विचार उद्याच्या दिवसापुरता तरी ॲटलिस्ट करायचा नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अपसाईडला हे झालं. आता डाऊन साईड काय आहे, जर आपण खरं तर 22,500 ही जी लेवल आहे ना खूप म्हणजे आपण ॲग्रेसिव्ह बाईंग होईल. मग ॲक्च्युअल जी बाईंग बनती आहे ना ती बनती आहे 250च्या खाली, 22,250. पण खूप अंतर आहे. मग ही कधी एक्झिक्यूट होऊ शकते, जर मोठं गॅपडाऊन झालं 100-150 पॉईंटचं. कारण का सध्याला रेंज मोठी बनती आहे, 500-600 पॉईंट निफ्टीमध्ये सध्या रेंज बनती आहे, गेले 2-3 दिवस झाले किंवा त्याच्या अगोदरचा एक दिवस, म्हणून ते जास्त दूर वाटणार नाही. परंतु 22,250च्या खाली ॲक्च्युअल आपला जो काही ट्रेड आहे तो बनू शकतो. आणि मग त्यानंतर एक 22,100 आहे किंवा 22,050 22,040. खरं तर 22,120 आहे 100च्या ऐवजी, राऊंड फिगर न धरता महत्त्वाची लेवल जर तुम्ही पकडली तर 22,040पर्यंत सुद्धा आपण जाताना पाहू शकतो निफ्टीला. आणि या रेंजमध्ये काहीही करायचं नाही. म्हणजे 500 ते जवळजवळ 700 200 पॉईंटची जी रेंज येते त्याच्यामध्ये चांगला ट्रेड बनणार नाही. हा लाईव्ह मार्केटमध्ये एखादा म्हणजे सपोज इथे येते एखादा डबल बॉटम बनतोय, त्याचा ब्रेकआउट येतोय आणि 1:2 1:3 हे टार्गेट मिळते तर तुम्ही इथे प्लॅन करू शकता. अदरवाईज या रेंजच्या बाहेर पडू देत. ही जी रेंज बनलेली आहे ना इथून सेलिंग प्रेशर आलेलं आहे आणि पुन्हा इथे बाईंग होताना पाहायला मिळालेलं आहे. आता पाठीमागे जाऊन जर तुम्ही पाहिलं रेग्युलर व्ह्यूवर असाल तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल. मी त्यावेळेसही मेन्शन केलं की जो 21,800 टेस्ट होऊन जोपर्यंत मार्केटवरती येत नाही ना तर ते कॉन्फिडंट देणार नाही. आत्ता जर 21,800 या आठवड्यामध्ये डिफेंड होतं आहे, जरी हे एक्सलेट झालं, या गोष्टी जरी वाढत गेल्या टेरी पॉवर ज्याला म्हणतोय, तरीही काही पर्सेंट अमाऊंट म्हणजे 30-40% अमाऊंट जी तुम्हाला इन्व्हेस्ट करायची ती तुम्ही इथे करू शकता. हे झालं निफ्टीच्या बाबतीमध्ये. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्ये चांगला आहे, स्ट्रक्चर चांगला आहे. इथे सुद्धा हा गॅप फिल करण्यासाठी मार्केट किंवा ही जी ट्रेड लाईन आहे ती टेस्ट करायला एकदा जाताना पाहायला मिळू शकते. 50,800 अगदी क्लिअर लेवल सांगून ठेवतो. 50,800 ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता आणि मग 200 सव्वा 200 250 पॉईंटचा टार्गेट तुम्ही किंवा जो काही ब्रेकआउट असेल, म्हणजे सपोज इथे एखादा फ्लॅग इनिशिएट होतो आणि ब्रेकआउट येतो तर हा लो तुमचा काय असेल SL असेल आणि इथे तुमची एंट्री पडली तर मग 1:2 1:3 या पद्धतीचं टार्गेट तुम्ही सेट करू शकता. डाऊन साईड थोडं इथे ही जी ट्रेंड लाईन आहे तुम्ही इथे एक ड्रॉ केली तर 50,400च्या खाली आपल्याला डाऊन साईड इनिशिएट करता येईल. पण इथे सुद्धा 50,250ची वाट पहा. जर 50,250 ब्रेक होते तेही स्ट्रक्चर बनवून, कोणतंही एखादं स्ट्रक्चर बनवून निगेटिव्ह ब्रेकडाऊन होतोय तर एक चांगला डाऊन साईडचा ट्रेडसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. ज्याचं पहिलं टार्गेट हे 50,050 राऊंड फिगर सांगतोय, इथे असू शकतं 49,920 आहे, 49,750 800 आहे आणि जास्तच काय झालं तर 49,500पर्यंतचा प्रवास आपण बँक निफ्टीमध्ये पाहू शकतो. याच्यावरती आपण जी काही लेवल आहे 51,500च्या आसपास हा गॅप फील असेल किंवा ही ट्रेंड लाईन टेस्ट करायला जाताना असू शकते. मग तिथे तुम्ही मध्ये 51,150 आहे, 51,350 आहे, 51,450 500 आहे, या लेवल तुम्ही ठेवू शकता. फक्त ही मुवमेंट मिस झाली आहे किंवा ही मुवमेंट मिस झाली आहे म्हणून एक्स्ट्रा काहीही करण्याचा किंवा उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे मग मी आवडच्या सव्वा काही क्वांटिटी घेईल असं करू नका. कारण का मागच्या एक्सपायरीचा जाऊन एकदा एक्सपिरियन्स पहा किंवा तो चार्ट एकदा चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बाकी जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.